चेंज द व्हॉइस. चेंज द व्हॉइस म्हणजे काय? प्रयोग बदलणे. चेंज द व्हॉइस म्हणजे काय? प्रयोग बदलणे. आता व्हॉइस मध्ये म्हणजे इंग्रजीमध्ये दोन प्रकारचे व्हॉइस असतात. एक असतो ऍक्टिव्ह व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस, आणि दुसरा असतो पॅसिव्ह व्हॉइस. दुसरा कोणता? पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय? ज्या वाक्याचा कर्ता हा ऍक्टिव्ह असतो, ज्या वाक्याचा कर्ता हा काहीतरी कृती करणारा असतो त्याला ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणतात. आणि ज्या वाक्याचा कर्ता हा निष्क्रिय असतो त्याला पॅसिव्ह व्हॉइस म्हणतात. ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे कर्तरी प्रयोग आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग. मराठीमध्ये तिसरा प्रयोग असते, भावे प्रयोग. पण इंग्रजीमध्ये काय? फक्त दोनच प्रयोग असतात. एक तर ऍक्टिव्ह व्हॉइस असते आणि पॅसिव्ह व्हॉइस असते. आता आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस जर दिलं तर त्याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपल्याला रूपांतर करावं लागत असते. आता हे दिलेलं वाक्य बघा, दे ब्रिंग बॉक्सेस रेग्युलरली. पहा, ते नेहमीच बॉक्सेस आणतात. आता या वाक्यामध्ये हा जो दे आहे हा ऍक्टिव्ह आहे. या वाक्याचा कर्ता कसा? ऍक्टिव्ह आहे आणि म्हणून हे वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. हे कोणतं आहे? ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. आता आपल्याला ऍक्टिव्हचं काय करायचं आहे? पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. मग पॅसिव्ह व्हॉइस करताना काय करायचं? या वाक्याचा पहिले विग्रह करायचा. विग्रह करायचा म्हणजे या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे, वर्ब कोणता आहे, ते वर्ब कोणत्या टेन्स मध्ये आहे, ऑब्जेक्ट कोणता आहे, ऑब्जेक्ट डायरेक्ट आहे की इनडायरेक्ट आहे, त्या सर्व बाबी अलग करायच्या अगोदर. आता बघा याच्यामध्ये पहिलं वाक्य पहा. आता दे हे या वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे. ब्रिंग या वाक्यामध्ये वर्ब आहे आणि ते कोणता काय आहे? V1 आहे म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये आहे ब्रिंग. बॉक्सेस याच्यामध्ये ऑब्जेक्ट आहे. आता इमॅजिन करा की तुम्हाला एखाद्या वेळेस ऑब्जेक्ट समजला नाही तर काय करायचं? या ब्रिंगला किंवा या क्रियापदाला वाटणे प्रश्न विचारायचा. पहा, ते नेहमी काय? ते नियमित बॉक्सेस आणतात. व्हॉट डू दे ब्रिंग? ते काय आणतात? तर आपलं उत्तर काय? ते बॉक्सेस आहे की नाही. म्हणजे जे वाटणे प्रश्न विचारल्यावर जे उत्तर येते ते असते ऑब्जेक्ट नंबर 1 आणि हुमने प्रश्न जर विचारला तर ते असते ऑब्जेक्ट नंबर 2. मग या वाक्यामध्ये बॉक्सेस हे ऑब्जेक्ट नंबर 1 आहे, ब्रिंग V1 आहे, दे सब्जेक्ट आहे आणि रेग्युलरली हे ऍडवर्ब आहे. ऍडवर्ब वाक्यात जर आलं तर पॅसिव्ह करताना ते जागच्या जागी ठेवा किंवा मग क्रियापदाच्या अगोदर घ्या. आता पॅसिव्ह करताना पॅसिव्ह करण्याचा फॉर्म्युला काय बघा. पॅसिव्हची सुरुवात नेहमी ऍक्टिव्ह मधल्या पहिल्या क्रमाने करत असतात. आता ऍक्टिव्ह मध्ये पहिला क्रम कोणता आहे? बॉक्सेस आहे. आता समजा इमॅजिन करा हे बॉक्सेस मी घेतलं इथं आहे. बॉक्सेस म्हणजे पीव्ही करताना पीव्ही ची सुरुवात एव्ही मधील पहिल्या क्रमाने करत असतात. हे पहिलं ऑब्जेक्ट आहे म्हणून मी काय बॉक्सेस घेतले. झालं. आता काय करायचं? जर वाक्यामध्ये V1 आला असेल, पहा V1 आला असेल तर काय करायचं? एम, इज, आर पैकी एक टू बी स्वरूप घ्यायचं. आता एक टू बी स्वरूप कसं घ्यायचं? समजा आपण घेतलेला ऑब्जेक्ट जर हे सिंग्युलर असेल तर इज घ्या, आपण घेतलेला ऑब्जेक्ट हे प्लुरल असेल तर आर घ्या. आता इथं काय? बॉक्सेस आहे. बॉक्सेस मध्ये एक आहे की अनेक बॉक्सेस आहे? अनेक आहेत. मग अनेक जर असेल तर काय करायचं? हा आर जो आहे हा आर इथं मांडून टाकायचा. बॉक्सेस आर झालं. नंतर काय करायचं? हा जो क्रियापद आहे हे क्रियापद ब्रिंग याचं V3 इथं घ्यायचं. मग ब्रिंगचं V3 काय? बॉक्सेस आर. ऍक्च्युअली पाहिलं तर हे रेग्युलरली जे ऍडवर्ब आहे ते क्रियापदाच्या अगोदर जरी घेतलं तरी चालते. REGULA रेग्युलरली. रेग्युलरली बॉक्सेस आर रेग्युलरली. या ब्रिंगचं तिसरं रूप काय? ब्रॉट आहे. BROUGHT ब्रॉट. इथपर्यंत लिहिलं मी. काय केलं आपण? अगोदर हे ऑब्जेक्ट इथं घेतलं. ऑब्जेक्ट घेतल्यानंतर या ऑब्जेक्ट नुसार टू बी स्वरूप घेतलं. हे V1 असल्यामुळे या ठिकाणी आर घेतला आपण. घेतला. नंतर या वाक्यात हे ऍडवर्ब आलं होतं म्हणून मी इथं ऍडवर्ब घेतलं. ऍडवर्ब नसेल तर डायरेक्ट काय घ्यायचं? हे ब्रिंग जे आहे की क्रियापद याचं तिसरं रूप घ्यायचं. म्हणजे बॉक्सेस आर रेग्युलरली ब्रॉट.
इथपर्यंत झालं. नंतर वाक्यामध्ये जर सेकंड ऑब्जेक्ट नसेल तर बाय प्रिपोजिशन घ्यायचा. तर बाय प्रिपोजिशन घ्यायचा. आणि नंतर जो कोणी कर्ता असेल, जो कोणी सब्जेक्ट असेल, त्याची ऑब्जेक्टिव्ह केस तिथे घ्यायची. आता हे प्रोनाउन देची ऑब्जेक्टिव्ह केस काय? देम आहे. हे पाठ मी प्रोनाउन शिकवताना तुम्हाला शिकवलं. देची ऑब्जेक्टिव्ह केस काय? देम. आणि या ठिकाणी मग इथं देम लिहून टाकायचं आणि फुल स्टॉप द्यायचा. मग वाक्य कसं होईल आपलं? बॉक्सेस आर रेग्युलरली ब्रॉट बाय देम. हे ऍक्टिव्ह आहे आणि हे झालं पॅसिव्ह व्हॉइस आहे. म्हणजे वाक्य मग काय करायला पाहिजे? आपण दिलेलं वाक्य हे नेमकं कोणत्या काळामध्ये आहे, त्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट 1 आणि 2 आहेत का, हे आपण डेफिनेट बघायचं आहे. आता दुसरं वाक्य पहा चांगल्या पद्धतीनं. पोस्टमॅन गेव देम अ लेटर. पहा, पोस्टमॅनने त्यांना पत्र दिले. पोस्टमॅनने त्यांना पत्र दिले. या वाक्यामध्ये पोस्टमॅन हा सब्जेक्ट आहे. गेव हे V2 आहे. गिव, गेव, गिवन. आणि याच्यामध्ये दोन ऑब्जेक्ट आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. पोस्टमॅनने काय दिले? पत्र दिले. कोणाला दिले? त्यांना दिले. म्हणजेच काय काय दिले म्हटलं तर लेटर इथे ऑब्जेक्ट नंबर 1 आणि कोणाला दिले म्हटलं तर ऑब्जेक्ट नंबर 2 देव इथे आला की नाही. मग आपल्याला हे वाक्य ऍक्टिव्ह आहे. या ऍक्टिव्हचं आपल्याला काय करायचं आता? पीव्ही बनवायचं आहे, म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस बनवायचं आहे. मग पॅसिव्ह व्हॉइस बनवताना काय करायचं? जे ऑब्जेक्ट नंबर 1 आहे ते ऑब्जेक्ट नंबर 1 अगोदर सुरुवातीला घ्यायचं. आता या ठिकाणी काय? अ लेटर आहे. मग अ लेटर इथं घ्या. पहिले अ लेटर LETTER झालं. आता अ लेटर घेतल्यानंतर जे क्रियापद आहे या क्रियापदाच्या काळानुसार इथं टू बी ची रूप घ्या. जर V1 असलं तर आपण काय घेतलं? ॲमिजार घेतलं. जर वाक्यामध्ये V2 आला असेल तर वाच किंवा वेअर पैकी एक टू बी चं रूप घ्यायचं. वाच किंवा वेअर पैकी एक टू बी चं रूप घ्या. आता अ लेटर हे एक आहे. मग इथं काय घ्यायला पाहिजे आपण? वाज. पहा, अ लेटर वाज झालं. नंतर गेवचं तिसरं रूप काय? ते गिव्हन आहे. अ लेटर वाज गिव्हन. आता जर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आला असेल किंवा 2 नंबरचं जर ऑब्जेक्ट आला असेल तर ते काय करायचं? या क्रियापदाच्या तिसऱ्या रूपानंतर असं लगेच टू लावून घ्यायचं. टू देम. पहा, जर दुसरं कोणतंही जर पहिलं प्रिपोजिशन आलं असेल तर घेऊ नका प्रिपोजिशन. पण प्रिपोजिशन आलं नसेल तर मात्र टू लावून तसंच लगेच देम घ्या. मग काय? अ लेटर वाज गिव्हन टू देम. नंतर मग शेवटी असा बाय घ्यायचा. बाय. आणि हे जे सब्जेक्ट आहे पोस्टमॅन, त्या पोस्टमॅनला तिकडे टाकून द्यायचं. POSTMAN पोस्टमॅन. हे झालं आपलं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस. म्हणजे कोणत्या याचं? या दुसऱ्या वाक्याचं. पहा, आता आपण तिसरं वाक्य पाहू. हे तिसरं वाक्य पहा. गॉड प्रोटेक्ट अस. ईश्वर आमचं संरक्षण करते किंवा ईश्वर आम्हाला संरक्षण देते आहे की नाही. गॉड प्रोटेक्ट अस. हे वाक्य तर खूप सोपं आहे. गॉड सब्जेक्ट आहे, प्रोटेक्ट वर्ब आहे, V1 आहे आणि अस म्हणजे आम्हाला, म्हणजे वी ची ऑब्जेक्टिव्ह केस आहे. आता याचं पॅसिव्ह करताना काय करायचं? हे जे ऑब्जेक्टिव्ह केस आहे म्हणजे ऑब्जेक्टच आहे, या ऑब्जेक्टला इकडे आणायचं. मग अस इकडे असेल आणि सुरुवातीला आलं तर काय होईल? मग ते वी होईल. काय होईल? वी. कधीही ऑब्जेक्टिव्ह केस जर इकडे आली तर ती सब्जेक्टिव्ह केस होत असते. इकडची सब्जेक्टिव्ह केस इकडे जर गेली तर ते ऑब्जेक्टिव्ह केस होत असते. आणि म्हणून इथं पहा, असं काय केलं आपण? वी केलं झालं. नंतर नेहमीप्रमाणे V1 जर आला असेल तर ॲम इज आर पैकी एक घ्या. ॲम इज आर एक घ्या कोणते बी. तर वी हे अनेक वचन आहे.